नमस्कार, मी ज्ञानेश्वर साळोखे। कोल्हापूर लोकसभेचा मूड नेमका काय आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत जे सर्व पक्ष आहेत कोल्हापुरातले लोकसभा मतदारसंघातले ते सगळे सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपलब्ध आहेत। सुरुवातीला मी जातो शिवसेनेकडे। काय वाटते, काय या मतदारसंघाचा मूड वाटते? मतदारसंघाचा मूड सध्या शिवसेनेच्या बाजूने आहे। आमचे जे उमेदवार आहेत संजय मंडलिक साहेब ते चांगल्या ताकदीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचारात उतरलेले आहेत। आमचे सर्व शिवसेनेचे तसे युवा सेनेचे युवक आणि युवती या शिवसेनेच्या बाजूने आहेत। आजपर्यंत गेल्या 5 वर्षाचं युती सरकारचं काम आणि इथून पुढे सुद्धा या सरकारकडून आजपर्यंत जे काम झालेलं आहे आणि याच कामाच्या बळावर आम्ही आज इलेक्शन निवडणुकीमध्ये लढत आहोत आणि याच कामाच्या बळावर आम्हाला चांगला प्रतिसाद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळत आहे। राष्ट्रवादीला काय वाटते, काय मूड आहे? की आमच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत ते अतिशय चांगले काम करणारे आहेत आणि हे भाजप सरकार गेली 5 वर्षामध्ये अनेक खोटी आश्वासित करून सरकार संपूर्ण देशाला वंचित केलेलं आहे। 15 लाख 2 कोटी नोकऱ्या देतो, नोकऱ्या लागलेल्या नाहीत। 15 लाख सामान्य माणसाच्या खात्यावर जमा करतो, ते केलेले नाहीत। अशा प्रकारचं खोटी आश्वासनं देऊन बरेच त्यांनी नुकसान केलेलं आहे आणि राफेलवरती घोटाळा केलेला आहे, तो केलेला आहे। म्हणून आमचा उमेदवार जे कोल्हापूरमध्ये जे आहेत ते संसद रत्न 3 वेळा पुरस्कार मिळालेले उमेदवार आहेत आणि त्यांच्यामुळे आज संपूर्ण रेल्वे असेल, विमान असेल, हे कोल्हापूरची सेवा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे सर्वांगीण विकास हे धनंजय महाडिक यांनी केलेला आहे। त्यामुळे प्रचंड मताधिक्यानं धनंजय महाडिक निवडून येणार। त्यांच्या पाठीमागे पूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि राष्ट्रवादी पार्टी आणि महिलांचा काय वाटते मूड? सगळ्या महिला ह्या महाडिक वहिनींच्यामुळे सक्षम झालेल्या आहेत। त्याच्यामुळं असं मला म्हणावंसं वाटतं की महाडिक साहेब हे कोल्हापूरसाठी येणं गरजेचं आहे। जसं केंद्रात मोदी तसं कोल्हापुरात महाडिक हे गरजेचंच आहे, कारण साहेबांनी इतकी विकास कामं केलेली आहेत की सांडपाणी पुस्तक छापावं लागले। रेल्वे सेवा, विमान सेवा, स्त्रियांसाठी विद्यमान खासदारांच्या बाजूने मूड आहे। वंचित बहुजन आघाडीचा काय मूड वाटते? नाही, वंचित बहुजन आघाडीनं भारतात आणि महाराष्ट्रामध्ये हे जे काही युतीचं आणि आघाडीचं सरकार आहे ते दोन्ही पण संधी साधो आणि घराणेशाहीचं राजकारण करत असल्यामुळं वंचित बहुजन आघाडीने एक तिसरा पायरा तयार केलेला आहे की जे सगळ्या जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन, ज्यांनी कधीही सत्तेचं स्वप्न बघितलेलं नाही आहे किंवा जे कधीही लोकसभेच्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आले नाहीत, त्यांना चेहरा देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत असल्यामुळं कोल्हापूरमध्ये डॉक्टर अरुणा माळी आहेत त्यांचा विजय निश्चित आहे। कारण ही दोन्ही गट एकमेकाच्या विरोधामध्ये कुरघोड्या करायला लागलेले आहेत। हे दोन्हीही गट एकमेकाच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला लागलेले आहेत। कारण भाजपचं युती सरकार असं म्हणतंय की 15 लाख रुपये आम्ही देणार होतो, त्यांनी काही दिलेले नाही आहेत आणि काँग्रेस आघाडीचं जे सरकार आहे त्यांनी सांगितले की 72,000 रुपये आम्ही महिन्याला देतो। त्यामुळं ते काय 15 लाख देत नाही आहेत, हे काय 72,000 महिन्याला जमा होणार नाहीत। तर अशा पार्श्वभूमीमध्ये दोन्हीही ज्या काही आघाड्या आहेत त्या सामान्य जनतेला गंडवायला लागलेल्या आहेत। गरिबाची मतं घ्यायचं आणि श्रीमंताचं राजकारण करायचं असं जे चालू आहे, त्यामुळे वैतागलेली जनता सरळ भूमिका घेते आहे की वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करायचं। ठीक आहे, संभाजी ब्रिगेडची काय भूमिका? आता उमेदवार कुठलाही असला तर लोकांच्यासाठी काम करणारा कोण आहे? म्हणजे आज युवा म्हणून आम्ही एकत्र जर आलो तर रोजगाराच्या बाबत प्रचंड निराशा आहे। म्हणजे आज मोबाईलच्या म्हणजे ते सोशल मीडियात सर्वसामान्य तरुणांना अडकवून ठेवलेलं आहे। शिक्षणाचं खाजगीकरण करून टाकलं आणि शिक्षणातला जी गुणवत्ता आहे ती संपवून टाकली। देशात रोजगार नाहीत, 4 कोटी बेरोजगारांचा आकडा आहे। त्याच्याबरोबर म्हणजे मूळ विषयावर विकासावर बोलायला काय सरकारकडे नव्हतं ह्या निवडणुकीला सामोरं जायला। त्यावेळेला मधल्या काळात पुलवामाचा हल्ला झाला, त्याचं राजकारण या सरकारनं करायला लागलं। म्हणजे सैनिकांचा वापर सुद्धा इथं म्हणजे राजकारणासाठी केला जातो। नक्कीच प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने भूमिका मांडते आणि आपलाच उमेदवार सक्षम असल्याचं सांगते। खरं तर कोल्हापूर एक लक्षवेधी हा मतदारसंघ आहे आणि ह्यामध्ये हाय व्होल्टेज लढत होणार आहे आणि त्याचमुळं आपण आता नेमका कोल्हापूरमध्ये विकास काय झाला आणि कोणत्या बाबतीमध्ये कोल्हापूरचा विकास अडकला याबाबत सुद्धा चर्चा करणार आहेत। शिवसेनेकडे मी सर्वप्रथम जातो। काय वाटते, विद्यमान खासदारांनी विकास केला? नाही, विकासापासून कोल्हापूर जिल्हा वंचितच राहिलेला आहे। तुम्ही जर बघितलं तर कोल्हापूर शहर जर का नुसतं बघितलं तर कुठल्याही मला वाटते की काँग्रेस राष्ट्रवादीची महानगरपालिकेत सत्ता आहे, तर त्या नगरसेवकाच्या माध्यमातून जो निधी ज्या वॉर्डमध्ये मिळायला पाहिजे होता तो आजपर्यंत मिळालेला दिसत नाही। काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवकच आजपर्यंत मुंबईला नाराज आहे। जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्यामार्फत जो निधी पोचायला पाहिजे होता, कारण जिल्हा परिषदेच्या मार्फतच गाव वाड्या वस्त्या ज्या आहेत ज्या विकासापासून आजपर्यंत वंचित राहिलेल्या आहेत तिथपर्यंत तो निधी जो पोचायला पाहिजे तिथं सुद्धा निधीची कमतरता आजपर्यंत दिसत आहे। रोजगाराच्या बद्दल ज्या रुपेशने आता जो मुद्दा म्हटला की तो खरोखर आहे
आहे की IT सेक्टरच कोल्हापूरमध्ये नसल्यामुळं कारण विमानसेवा ही आमच्या इथली ढिसाळ आहे. विमानसेवा ज्यावेळी तत्पर होईल त्यावेळी IT सेक्टर कंपन्या इथं आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी करतील त्यावेळी IT सेक्टर येतील, त्यावेळी रोजगार वाढेल की त्यांच्याकडून विकास कामं झाली नसल्याचं म्हटलं. हे बघा, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. विषय असा आहे, गेल्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या जनतेनं मुन्नासाहेबांना भरघोस मतांनी विजयी केले. त्यांच्यावर जो त्यांनी विश्वास टाकला, त्यांच्या 15 वर्षाच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन आणि त्याच्यानंतर 5 वर्षात जे काय मुन्नासाहेबांनी काम केलं, 1170 प्रश्न संसदेत उपस्थित केले आणि त्याची सोडवणूक केली. 1-2 पाणी पत्रक आम्हाला काढता आलं असतं, तर हे 60 पानी पुस्तक काढायची वेळ आली. मुन्नासाहेबांच्या कामाच्या बाबतीत इतकं कार्य केलेलं आहे, विकास कामाचा इतका डोंगर मोठा उभा केला आहे की समोरचा जो काय उमेदवार आहे तो त्या डोंगरापाठीमागे दिसायला तयार नाही. जे काम केलं आणि जो निधी दिला त्याचा पुरावा द्यायला सुद्धा ते तयार आहेत. पुरावा देण्यापेक्षा मला काय त्या पुस्तकात इंटरेस्ट राहिलेला नाही. कारण मी बघितलं तर गाव वस्त्यात चंदगड पासून ते पडसाळी कोदेपर्यंत, महेश राव तुम्ही मध्ये बोलत जाऊ नका, तुम्ही बोलताना मी मध्ये नाही, तुम्ही बोलायला मी मध्ये, अजून फोनची मोबाईल रेंज जात नाही. तुम्ही पडसाळी किंवा कोदे जर बघितला तर कोदेमध्ये तिथं सुद्धा मोबाईलची रेंज नाही आहे, हे रेंज नाही आहे. तर हा भाग मोबाईल रेंज पासून वंचित आहे. विकास मला सांगा, ज्या गावामध्ये कोदे तिथं कुठलाही निधी आलेला नाही आहे, जिथं मला वाटतं विद्यमान खासदारांच्या बाजूनं आवाज उठवला जातोय की तुमचं काय काम आहे. हे बघा, गेले ज्यावेळी संजय मंडलिक साहेब ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष होते, त्यावेळी माझ्याकडे कागद आहे, मी त्याचा पण पुरावा द्यायला तयार आहे. त्यांनी 100 कोटीच्या जवळपास त्यांनी आजपर्यंत कामं केलेली आहेत. त्यांनी निधी दिलेला आहे. झुंडशाही करणे आणि दुसऱ्याचा आवाज दाबणे आणि चुकीच्या पद्धतीने प्रचार करणे. आज ठीक आहे, तरुणांना काय वाटते आपण जाणून घ्या. काय सांगाल, कोल्हापूरचा विकास झाला? बोलले की विद्यार्थ्यांसाठी महाडिक साहेबांनी भरपूर केलं. ज्यांना बिमेटी शिक्षण संस्था चालू एकही शिक्षण संस्था हो, तुम्ही मध्ये बोलू नका. विद्यमान खासदारांना बिमेटी शिक्षण संस्था बंद पडायला घायला आल्या काय. त्यांनी आता प्राध्यापक संजय दादा म्हणले काय, त्यांच्या 32 शिक्षण संस्था आहेत, त्यासनी एक शिक्षण संस्था झालं, ते विद्यार्थ्यांसाठी काही करू शकत नाही. त्यामुळे महिलांसाठी काय कामं झाल्यात? महिलांसाठी जर कामं झाली असतील तर आतापर्यंत त्यांना 3 वेळा संसद रत्न मिळालाय, पण आतापर्यंत कोल्हापूर स्मार्ट सिटी झालेली नाही आहे, असा माझा त्यांना प्रश्न आहे. महिलांच्यासाठी काही कामं झालेत काय? विद्यमान खासदारांच्याकडून महिला सक्षमीकरणाची काही कामं झालेत? कोल्हापूर जिल्हा हा शाहू छत्रपती शिवरायांचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी महिलांना सुद्धा सन्मानाने ठेवलं, महिलांना सुद्धा अधिकार देण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानेच भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती धनंजय महाडिक वहिनी यांनी सुद्धा फक्त भाषणं मोठी आजपर्यंत कित्येक पुरोगामी विचाराचे नेते सुद्धा होऊन गेले, ज्यांनी स्टेजवरती भाषण केलं गेलं की महिलांनी स्वबलीकरण झालं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. पण त्या अनुषंगाने खरं कृत्यात उतरण्याचं काम अरुंधती महाडिक वहिनींनी केले आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज 300 ते 400 बचत गट, मे बी 1 बचत गट इन्क्लुडिंग 20 लेडीज लाईक दॅट 1 ते 1.5 लाख महिला आज स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतायत. 7,500 कोटीचा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणला गेला. साहेबांनी मगाशी आरोप केला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नगरसेवकांना जो फंड द्यायला पाहिजे तो दिला गेला नाही. प्रामुख्याने मी एक कॉर्पोरेटर म्हणून सांगू इच्छिते, मी DPTC मेंबर सुद्धा आहे, जिथं मी जिल्हा नियोजन समितीवरती पण काम करते, स्कूल बोर्डवरती काम करते. एका नगरसेवकाला सुरवे साहेब फक्त 5 लाख रुपये फंड मिळतो. तुम्ही सुद्धा त्यातलं सगळं तुम्हाला महापालिकेचं नॉलेज आहे आणि त्या अनुषंगाने साहेब माझ्या प्रभागामध्ये 9 कोटी रुपये 9 कोटी 30 लाखाचं काम झालं. मला याचा सार्थ अभिमान आहे की विरोधक सुद्धा हे मान्य करतात. आता आरोप प्रत्यारोप झाले, विकास झाला, कोण म्हणते नाही झाला, वस्तुस्थिती काय? बघा, दोघांनी पण मान्य केलेलं आहे की वंचित राहिलो आहोत म्हणून. आता त्या शिवसेना पण मान्य करते की आम्ही वंचित आहोत, राष्ट्रवादी पण म्हणते जनता वंचित आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की मला सांगायचं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहेत. जे कोणी राज्य येईल त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण हे मोफत दिलं पाहिजे, हे घटनेत लिहिलेलं आहे. आणि हे लिहून सुद्धा सगळे म्हणतात की वंचित आहे, आम्ही वंचित आहे. हे राज्यांची कर्तव्य नाही आहेत का? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा एक मुद्दा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कोल्हापुरात ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तर त्या पद्धतीने झालं काय? पंचगंगा प्रदूषण असू दे किंवा कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनचा प्रश्न असू दे, हे प्रश्न सगळे सुटले वाटतात काय? बघा, प्रदूषणाबद्दल ज्या ताईंनी बोललं
तर पंचगंगा प्रदूषणामध्ये मागच्या खासदारांनी काय केलं हा जर मुद्दा असेल तर मी स्वतः साक्षीदार आहे. ज्यावेळी आम्ही पर्यावरणवादी चळवळ काम करत होतो तर त्यावेळी पंचगंगा कृष्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्यामध्ये मुळात पंचगंगेचा समावेश नव्हता. जोपर्यंत याचा समावेश कृष्णाच्या उपनद्यामध्ये होत नाही त्यावेळी सेंट्रल गव्हर्नमेंटचा निधी याला मिळणार नव्हता. आम्ही आदरणीय खासदार सदाशिवराव मंडलिकांच्याकडे याचं निवेदन दिलं. उदय गायकवाड होते, विजय देवणी होते, मी होतो. आम्ही यावेळी त्यांना पत्र दिल्यावर त्यांनी त्यावेळी पंचगंगेचा कृष्णा नद्याच्या उपनद्यामध्ये समावेश केला. त्यावेळी 72 कोटी रुपये जिल्हा परिषदेला दिले. अशाच पद्धतीनं रंकाळा संवर्धनासाठी 8.5 कोटी रुपये निधी सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून महानगरपालिकेकडे वर्ग केला. थेट पैलवानचं काम असू दे किंवा पंचगंगा प्रदूषणाचं काम, ते काम झालेलं नाही. आणि म्हणून जे आमचे जे उमेदवार आहेत धनंजय महाडिक यांनीच आता नगरसेवक मॅडम यांनी जे सांगितलं की त्यांनी महिलांच्यासाठी जे काम केलं अतिशय चांगलं काम केलेलं आहे. गोरगरिबांच्यासाठी जे काम केलेलं आहे चांगलं केलेलं आहे. जे आता नदीचा प्रश्न, प्रदूषणाचा प्रश्न असेल, IT चा प्रश्न असेल, आता IT असेल, मी एक उद्योजक म्हणून बोलतो, संपूर्ण इंडस्ट्री आज आमचं विमानतळ चालू केल्यामुळं संपूर्ण IT आणि तिथं सर्वांगीण विकास होण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंदी आलेली असताना सुद्धा कोल्हापूरची इंडस्ट्री जोमाने चालू आहे. नक्कीच विकास झाला म्हणतात. तरुण मुलं आपल्यासोबत आहेत, तरुण मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या. काय सांगाल, खेड्यापाड्यातला सुद्धा विकास झाला काँग्रेस राष्ट्रवादीमुळे म्हणतायत, खेड्यापाड्यात विकास वाटते? खेड्यापाड्यातला विकास झाला असं जर म्हणत असतील तर ते साफ चुकीचं आहे. कारण की गेली 5 वर्ष झालं विद्यमान खासदार कोणत्याही खेड्यामध्ये चंदगड, आजरा, भुदरगड इथं फिरकलेलेच नाहीत. काही काम नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार माझं एकच उत्तर आहे, गेल्या 5 वर्षात युवकांच्या बाबतीत बघितलं तर साधी प्लॅस्टिक खेळण्याची कंपनी इथं आलेली नाही. मोठे मोठे उद्योगधंदे जर राहून देत. नक्कीच एक कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक सूर एक पाहायला मिळते नव्यानं. एक सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे, मुन्ना नाही पुन्हा. का असं वाटतंय? मी पहिला आता न विचारतो. शेतकऱ्यांच्या बाबतीत आता जर का हत्ती, गवे आणि रानडुकरं जर बघितलं तर ही नागरी वस्तीमध्ये यायलेत, शेतकऱ्यांचं नुकसान करायला लागले. याच्यासाठी केंद्र सरकारच्या योजना आहेत की ती जी आमची जी जंगल संपत्ती आहे त्या जंगल संपत्तीमध्ये काही प्रमाणात ज्या हत्तींचा जो अन्न आहे, हत्तींचं अन्न तिथं उगवायचं बंद झालेलं आहे. गवारेड्यांना गवत मिळत नाही आहे. पाण्याचे स्तोत्र नैसर्गिक जे नॅचरल वॉटर सोर्स होते ते बंद झालेले आहेत. याच्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटने अजून ती जी जंगल संपत्ती आहे ती समृद्ध केली पाहिजे. ती जर केली तर यातले जे गवे आहेत, हत्ती आहेत. एक मुद्दा उपस्थित होते की शिवसेनेचे बऱ्यापैकी आमदार ज्या भागात आहेत त्या भागात ही वस्तुस्थिती आहे, वन विभाग त्या भागात जास्त आहे. तुम्ही बघा, आमचे प्रत्येक आमदार प्रकाश आंबेडकर साहेब असतील आणि नरके साहेब, प्रामुख्यानं हे 2 आमदार आहेत, हे या भागामध्ये येतात. या आमदारांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये त्यांच्या या प्रश्नाची मांडणी केलेली आहे. आणि जर आमच्या आमदारांच्या बद्दल जर बोलायचं असेल तर येणारी विधानसभा आहे त्याच्यामध्ये आम्ही नक्की मांडू. जिल्ह्याचे प्रतिनिधित्व जे खासदार साहेब करतायत त्यांनी प्रामुख्यानं हा जो जंगली प्राण्यांचा उपद्रव आहे त्याच्याकडून जो फंड यायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. शिवसेनेचा आमदार जाऊन केंद्रात जे विषय मांडायला पाहिजे होते ते मांडले गेले नाही अशा पद्धतीचा आरोप होता. मांडलेले आहेत, त्यांनी त्याचा अभ्यास करावा, त्याची माहिती घ्यावी. त्यांनी आणखीन एक प्रश्न त्यांचा साहेबांचा मध्ये राहिला, थेट पाईपलाईन विषयाचा. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच 420 कोटी रुपये आले नाही. राष्ट्रवादी पण होती आणि विषय कसा आहे, 420 कोटी रुपये आणले आणि आता कोणी खोडा घातला आहे, त्या कामात कोणी खोडा घातला आहे हेही त्यांना माहिती आहे चांगलं. त्यांच्या कार्यकाळात स्पीडनं काम होत होतं आणि हे जे आता प्रश्न उपस्थित करायला लागल्यात ह्यांचं शासन आहे, ह्यांनी का ते पाठपुरावा केला नाही किंवा त्याचे मध्ये थेट पाईपलाईन होणार होती ती का अजूनपर्यंत इतक्या वर्षामध्ये झाली नाही. आणि 420 कोटी रुपये हे दिले गेले. इव्हन महापालिकेतून अजून सुद्धा फक्त एक केवळ बंटी पाटील साहेब म्हणून नाही तर कोल्हापूर महानगरपालिका जो की कर सगळ्या जनतेकडून आणला जातो त्याच्यातून सुद्धा दरवर्षी कितीतरी फंड त्या योजनेसाठी दिला गेला आहे. आणि म्हणून ती आता कोल्हापूर शिंगणापूरची जी पाईपलाईन आहे आणि ती सुरू आहे ती काय पद्धतीनं सुरू आहे. मग त्याच्यातील काही तांत्रिक अडथळे आहेत की ज्याच्यामुळे ती अडखळी असं आपण धरून चालू, पण ज्याच्यामध्ये कमिटमेंट केली गेली होती की 2 वर्षामध्ये देऊ. आज कोल्हापूर जिल्हा पाणी म्हणून वनवन करतोय. 2 घागरीसाठी महिला भांडतायत एकमेकाशी. अशी अवस्था असताना सुद्धा कुठल्याही नेत्यांना त्याची कुठलीही गंभीरता नाही आहे. नक्कीच एक गृहिणी म्हणून काय वाटते, पाण्याची स्थिती कोल्हापूरमध्ये शहरामध्ये कशी आहे? पाण्याची स्थिती शहरात तरी चांगली आहे, पण आता मी जे विरोधक म्हणतायत की त्यांनी हे गवे वगैरे
गवे वगैरे का घालवले नाहीत? एक खासदार 5 वर्षाच्या काळात किती कार्य करू शकतो? जी 40 वर्ष रखडलेली कामं आहेत ती आज पूर्णत्वास नेण्याचे काम आमच्या विद्यमान खासदार धनंजय महाडिक साहेबांनी केलेले आहेत. विद्यमान खासदारांनी काम केलं असं म्हणतायत. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सुद्धा जातोय. तुम्ही आता राष्ट्रवादी सोबत आहेत, गेल्या वेळी महायुतीमध्ये होता, काय अनुभव आहे? आम्ही महायुतीमधनं का बाहेर पडलो हे टोटल देशाला माहिती आहे. कारण का जे शब्द दिले होते ते मोदी सरकारने ते पाळले नाहीत शेतकऱ्यांच्या बद्दल. म्हणून खासदार राजू शेट्टींनी त्यातनं काढता पाय घेतला एका वर्षातच. आणि याचं प्रत्युत्तर म्हणून त्यांना उलटा प्रश्न मी आज मोदी सरकारनं म्हणतो, जी आश्वासनं तुम्ही दिली होती, जे 15 लाख देतो म्हटलं होतं ते खात्यावर कुठं आहेत? जे आता राज्य सरकारनं जे 34,000 कोटीचा छत्रपती शिवाजी सन्मान कर्जमाफी योजना काढली, ती किती आकडा झाला, का घोषित केला नाही? हा शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावरच 6,000 कृषी सन्मान योजना काढली आणि 2,000 एवढी काही गडबडीनं भरण्याचं कारण काय? काँग्रेस सांगा. मगाशी थेट पाईपलाईनचा जो विषय मांडला त्यासाठी आमदार बंटी साहेबांनी या मुद्द्यासाठी आपली मंत्रिपदाचा राजीनामा देतो इतकं लास्ट टोकापर्यंत येऊन हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. आणि आता जो प्रकल्प जो रखडला गेला आहे तो कुणामुळे रखडला गेला आणि कोण विकासाला आड येते हे सर्वांना जनतेला माहिती आहे. आणि आमची भूमिका अशीच आहे की काँग्रेस वाचवण्याची भूमिका आहे आमची. थेट पाईपलाईनचा आता आमचे मित्र मगाशी बोलले की बंटी साहेबांनी राजीनामा देतो म्हणून सांगितलं, तर ते खरोखर जनतेनंच त्यांना राजीनामा द्यायला लावला मागच्या वेळी. कारण का त्यांनी 5 वर्षात प्रश्न पूर्ण करतो म्हणले आणि ते केलंच नाही. म्हणून जनतेनं त्यांना जे उत्तर द्यायचं होतं ते त्या पिरियडला दिलं. आणि दुसरी गोष्ट मगाशी काही म्हणले IT क्षेत्र वगैरे, तर कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. या ठिकाणी IT क्षेत्र दिल्लीमधून यायला तयार आहेत, परंतु इथल्या आंदोलनाला आणि ह्याला कंटाळल्यामुळं ते परत जायला लागलेत. त्या माळावर हमीदवाडाच्या माळावर ज्यावेळी सदाशिवराव मल्लिक स्वतः येत होते त्यावेळी लाखो पब्लिक बोलवायला लागत नव्हती. आज त्यांना लोक बोलवायची वेळ आली. या गोष्ट परिस्थिती झाल्या. म्हणजे या प्रश्नाचं मी उत्तर देतो. 2009 नंतर संजय मंडलिकांनी काय केलं तर राज्यातला सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून पुरस्कार मिळाला. आणि जिल्हा परिषद अध्यक्ष तुम्ही बोलताना मी मध्ये बोललोय काय? जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना 75,000 कोटीचे विकास कामे केलेत. महाडिकांना कुटुंबातच सगळी पदं पाहिजे असा एक आरोप केला जातोय. हे जनतेचं प्रेम आहे. आज मागच्या वेळी 2009ला जी इलेक्शन झाली दक्षिणची, त्या ठिकाणी जे राडा झाला, ज्या परिस्थिती झाल्या, ज्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाले, त्याच्या नाराजीमुळे जनतेनं उमेदवार उभा केला. सगळे पक्ष आमच्याच घरात राहिले पाहिजेत, महाडिक हाच पक्ष आहे असं त्यांचं मत आहे. सगळ्या पक्षांना दावणीला बांधायचं काम आहे. जनता आहे म्हणून ते निवडून देतात. संजय साहेबांना मला एक इथं गोष्ट सांगायची आहे की संजय दादांनी काय केलं असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आमच्या मंडलिक साहेबांनी, लोकनेते स्वर्गीय मंडलिक साहेबांनी आमच्या कोल्हापूर नगरीमध्ये 17 हायस्कूल, 12 ज्युनियर कॉलेज, सांगतोय का महाविद्यालय आणि अंगणवाडी पासून ते प्राथमिक शाळेपर्यंत आणि ते आज तागात टिकून आहे. वडिलांच्या कामावर मत मागणे या अनुषंगाखाली हे दिवस गेलेले आहेत. अनुकंपाखालची नोकरी नाही आहे मुळात मध्ये. धनंजय महाडिक साहेबांनी जे कार्य केले हे सगळ्या जिल्ह्याने तर देशानं पाहिलेलं आहे. आणि त्याची पोच पावती म्हणून त्यांना 3 वेळा संसदरत्न म्हणून त्याची पोच पावती दिलेली आहे. आज आमच्यासारख्या युवकांना 2 लाख कोटी नोकऱ्याचं आश्वासन त्या सरकारनं दिलं होतं आणि आज त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात की भजी तळा पकोडे तळा. शिवसेनेच्या प्रवक्त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. ज्यांच्या वडिलांनी 20 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा जाळला, त्यांच्या मुलग्याला तिकीट देण्याचं कारण काय? राजकीय प्रश्न आहे. ज्या त्यावेळची जी ती परिस्थिती होती, जी आंदोलनात्मक जी आग उठलेली आहे, अशा पद्धतीनं त्यावेळी आंदोलन झालेले आहेत. आता जर बघितलं तर तुम्ही इथं काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यावेळी काँग्रेसचा माननीय PN पाटील साहेबांचे चिरंजीव उभारलेले, त्याला विरोध म्हणून भाजपच्या महाडिक वहिनी ज्यावेळी उभा राहिल्या त्यावेळी याच महाडिक साहेबांनी, राष्ट्रवादीचे खासदार आहेत, त्यांनी तिथं बस त्याचं सारथ्य केलं. धनंजय महाडिक सोयीची भूमिका घेतात म्हणतात. येत नाहीत अजिबात. कोण म्हणते असं? दाखवून द्यावं काय वाईट? धनंजय महाडिक केव्हाही पाठिंबा राहतात त्यांनी महाडिक साहेब असं त्यांना सगळं वाटते नेहमी. आणि जर मला म्हणायचं आहे 17-18 जर त्यांनी 248 रुपये देतो म्हटले, अजून त्यांनी दिलेले नाहीत कारखान्याचा. आणि आमचं म्हणतो की भीमा कारखाना बंद पडले, त्यांनी अजूनही जायचं, आत्ता गाडीत बसायचं आणि भीमा कारखाना जायचं, दाखवून देतो. परत 700 रुपये 18-19 दिले. कुठलीही बँक त्यांना कर्ज देत नाहीये, त्यांच्याकडे पैसे नाही, लोकांचे पैसे तोडले.
कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे. काय शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी संसदेत आवाज उठवणारा एकमेव खासदार धनंजय महाडिक आहे. नक्कीच वंचित बहुजन आघाडीकडे जाऊया आपण. काय सांगाल? नाही बघा, सगळ्यात महत्वाचा काय आहे, मुद्दा काय आहे माहिती आहे का, की या कोल्हापूरमध्ये विकासावरती बोललं जात नाही, विकासावरती बोललं जात नाही. विकास आणला म्हणून सांगतोय. अहो, ज्याचं कर्तृत्व नसतंय ते साठपाणी पत्रिका छापतात, लक्षात ठेवा. विकासावर बोलत नाहीत हे, विकासावर बोलत नाहीत हे. काय करतात? व्यक्तिगत ह्यांच्या पक्षनिष्ठेचं काय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही शहर असलं तर ते सेफ असलं पाहिजे महिलांच्यासाठी. कोल्हापूर सेफ सिटी वाटते. होय होय, आता गेले 5 वर्ष कोल्हापूर एकदम सेफ आहे. मला आता सांगायचं होते, एक जण म्हणले की 5 वर्ष साहेब कुठल्याही ग्रामीण भागात फिरले नाही. बहुतेक हे 5 वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात नव्हते वाटतं, कारण यांना माहिती नाही. आणि साहेबांनी जे कार्य केलेले आहे 19 वर्षाच्या काळात त्याची पोचपावती म्हणून आज आपले केंद्रातील पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्याकडून त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि तो त्यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. आणि याच वेळी जर तुम्ही याला तुम्ही नाकारत असाल तर तो आमच्या कोल्हापूरकरांचा अपमान आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. नक्कीच संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणतायत आणि संसदरत्न पुरस्कार मिळाला, विकास कामं मिळाला. साहेब जसे म्हणले वारंवार मगाशी बसणं संसदरत्न चालू आहे. तर मला एक सांगायचं आहे की या कोल्हापुरात बघितलं तर आमची आई अंबाबाई, आमचा रंकाळा आणि आमची पंचगंगा हीच खरी रत्न आहेत. त्यामुळे जर यांनी खरोखरच जर यांना कामाचं होतं तर या कोल्हापूरच्या कामाचं यांनी जाहिरात करायला पाहिजे होती. दुसऱ्या संसदरत्नाची करून उपयोग नाही आहे. आता आमचे मित्र मगाशी बोलले की बंटी साहेबांना 2014च्या इलेक्शन वेळी राजीनामा जनतेने द्यायला लावला. मी त्यांना सांगू इच्छितो की हा लोकसभेचा मुद्दा आहे. काय ह्याच्यात येत्या विधानसभेला आम्ही आमचं काँग्रेसचं काय आहे, काँग्रेस वाचवण्याचं आमचं ध्येय काय हे दाखवून देऊ. सरकार आहे. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा पडू नये. तीर्थक्षेत्राचा विकास झाला असता तर पर्यायानं कोल्हापूरचा विकास झाला. नक्कीच तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर आहे. काही ज्या टेक्निकल म्हणजे ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी पूर्ण करून लवकरच या महालक्ष्मी किंवा अंबाबाईचा जो तीर्थक्षेत्राचा आराखडा आहे तो मंजूर होईल. रंकाळा तलाव पण आता मरणासन्न अवस्थेत आहे, त्याचा पण विकास झालेला नाही. साहेब तेच सांगतोय आम्ही की जे खासदारकीचे जे प्रश्न आहेत ते सगळे खासदार साहेबांनी मांडलेले आहेत. मला शिवसैनिक हर्षद सुरे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. संपूर्ण ते मराठा समाज आरक्षणाचे सगळ्यात प्रमुख वक्ते होते, नेते होते. साहेब शिवसेना या प्रमुख मराठा आरक्षणाच्या ह्या कुठलाही ठाकरे कुटुंबापैकी एकही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. त्याच्या उलट जाऊन त्यांनी सामना ह्या वृत्तपत्रामध्ये मुकाम मोर्चामध्ये त्याचं व्यंगचित्र काढून संपूर्ण मराठा समाजाची थट्टा केली. आणि इतकंच नाही साहेब, शिवसेनेला आजपर्यंत कधीही इथला स्थानिक उमेदवार मिळाला. त्यांनी दरवेळी दुसऱ्या पक्षातले आयात केलेले उमेदवार आणूनच पक्षाविरुद्ध उभा केले. नाही, आता त्यांनी जे प्रश्न उपस्थित करायला आहेत ते बालिश प्रश्न आहेत अगदी. आणि त्यांना हे पुस्तक सुद्धा नको आहे आता विकास कामाचं, कारण त्यांच्याकडे काय नाही आहे दाखवायला. असा विषय 2 पाणी सुद्धा ते पत्रक घेऊन येऊन शकले असते त्यांच्या कामाचं. माणूस जेव्हा कामाला जातो त्याला 100 रुपये पगार मिळतो. ह्यांची 5 वर्षामध्ये एवढी प्रॉपर्टी वाढते कुठलाही. गेले 60 वर्ष झालं महाडी करण्यामध्ये सत्ता आहे. गेले 60 वर्ष झालं महाडी करण्यामध्ये सत्ता आहे. पण आज आत्महत्या करतोय युवक, आज आत्महत्या करतोय. बेरोजगारी इतकी वाढलेली आहे आणि शासकीय दवाखान्यात अजिंक्य कदम यांना दिलंय. अजिंक्य कदम भातचा आहे त्यांचा. उत्तर त्यांना फक्त वंचित आघाडींना द्यायचं आहे. तर तुमचे जे हातकणंगलेचे जे उमेदवार आहेत जे सध्याचे, ते सध्या राहतात कुठं आणि जाऊन तिने इलेक्शनला उभारले कुठं. कारण की का त्यांना माहित आहे धनंजय महाडिक साहेबांच्या कामाच्या पुढे आपलं काही चालणार. हे आरोप प्रत्यारोप यामध्ये